सर्वांना शिवप्रभात. जय भारत. आज आपण एक वचन या ठिकाणी पाहणार आहोत. हे प्रभो, कल्याण 36 वर्ष अनुभव मंटप केंद्र होते. कल्याण 27 वर्ष अनुभव मंटप केंद्र होते. आज ना अनुभव मंटप केंद्र आहे. इकडे 3 महिन्याच्या घटनेनंतर सांगण्यासाठी काय राहिले आहे कुडल संगमदेव. तर हे महात्मा बसवण्णांचं वचन आहे. आणखीन एक वेळेस, हे प्रभू, कल्याण 36 वर्ष अनुभव मंटप अनुभव केंद्र होते. 27 वर्ष अनुभव मंटप केंद्र होते. आज ना अनुभव मंटप केंद्र आहे. इकडे 3 महिन्याच्या घटनेनंतर सांगण्यासाठी काय राहिले आहे कुडल संगमदेव. तर कल्याण क्रांती प्रतिक्रांतीचा इतिहास आपल्याला बऱ्याच जणाला माहिती आहे आणि भारत देशामध्ये आणखीनही बऱ्याच जणाला अनुभव मंटप, शरण व्यवस्था आणि जगातील पहिली भारतीय लोकशाही संसद अनुभव मंटप बद्दल आणखीन माहिती नाही. तर हळूहळू निश्चितच माहिती होईल. तर जी काही शरण क्रांती आहे, जी पूर्णपणे लोकशाही, जगातील पहिली लोकशाही संसद अनुभव मंटप म्हणून ओळखली जाते, जी 770 शरण विविध जाती, धर्म, वर्ग, पंथातील बांधवांनी मिळून निर्माण केली. निश्चित आपण अभ्यास केल्यानंतर आपल्यामध्ये ज्ञानाची आणि अनुभवाची प्रगल्भता येईल. तर बसवांना शेवटी ज्यावेळेस प्रतिक्रांती झाल्यानंतर जे काही दुःखी होऊन जे वचन शेवटचं जे बसवांनांचं आहे, त्यामध्ये ते म्हणतात की 36 वर्ष अनुभव मंटप केंद्र राहिलं, अनुभव केंद्र, लोकशाहीचं केंद्र राहिलं. 27 वर्ष पूर्णपणे अनुभव मंटप वास्तवात त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि आज तिथं अनुभव मंटप राहिलं आहे. तर 3 महिन्याच्या ज्या काही प्रतिक्रांतीनंतर सांगण्यासाठी तिथं काहीच राहिलं नाही, म्हणजे लोकशाही उरली नाही 12व्या शतकामध्ये प्रतिक्रांतीमध्ये, असं बसवांना त्या ठिकाणी म्हणतात. तर जे काही अनुभव मंटप हा जो काय आहे, मूळ शरण व्यवस्थेचा हा पाया आहे. लोकशाही हा पूर्णपणे 10 कोटी जे काही आज शरण भारत देशामध्ये आहेत, त्यांचा हा मूळ पाया हा लोकशाही आहे. आणि हा आजची शोकांतिका अशी आहे की बाबा पूर्णपणे शरण व्यवस्थेचा अभ्यास किंवा अनुभव मंटप काय आहे, इष्टलिंग योग काय आहे, त्यामागचं विज्ञान काय, वचन साहित्य काय आहे, किंवा शरणांनी पूर्ण भारत देशामध्ये लोकशाहीसाठी काय केलेलं आहे, किंवा लोकशाही पूर्ण भारताची कशी उभा केली, त्यानंतर कशा पद्धतीनं हळूहळू वेगवेगळे जगातील देश स्वतंत्र होऊन लोकतांत्रिक झाले, त्यानंतर डबल महापुरुष गेल्यानंतर जी काही लोकशाही संपुष्टात येते आणि त्या ठिकाणी प्रतिक्रांतीच्या माध्यमातून लोकतांत्रिक तत्व पूर्णपणे कमी होतात. तर तेच पुन्हा नंतर महापुरुषाच्या माध्यमातून उभा करण्याचं काम होतं. आणि मग नंतर 19व्या शतकामध्ये, त्यानंतर 15 ऑगस्ट 1947ला त्या ठिकाणी भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर पूर्णपणे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून आणि विविध महापुरुषांच्या तत्वांच्या माध्यमातून ते पुढे आलेलं आहे. तर अशा पद्धतीचं हे जे काही लोकशाही देश आहे भारत. तर आज आपण पाहत आहोत वास्तवामध्ये 21व्या शतकामध्ये की दिल्लीमध्ये जे काही आंदोलन झालं, तर बऱ्याच जणांना असं वाटण्याची शक्यता आहे की ते संविधान विरोधी असू शकते किंवा लोकशाही विरोधी असू शकते, किंवा म्हणजे जे काही विरोधक आहेत ते तसा विचार करतात. तर ते तसं नसून त्या ठिकाणी लोकशाहीमध्ये असे आंदोलनं होणं हे लोकशाहीसाठी चांगलं असते. कारण की लोकांचे प्रश्न राज्यकर्त्याच्या माध्यमातून पण सोडवले जातात, पण त्या ठिकाणी लोकांच्या माध्यमातून सुद्धा, आंदोलनाच्या माध्यमातून सोडवले जातात. तर हे खूप देशासाठी, संविधानासाठी आणि पूर्ण भारतीयांसाठी हे पॉझिटिव्ह आंदोलन झालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं जे काही पूर्ण व्यवस्थेमध्ये, लोकशाहीमध्ये काय काय बदल आवश्यक असतात ते लोकांच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून सांगण्यात येतात. त्यामध्ये फक्त थोडंसं त्याग, अहिंसा आणि त्यानंतर पूर्णपणे लोकतांत्रिक तत्वाच्या माध्यमातून हे आंदोलन पुढं जाणं, कुठलंही आंदोलन पुढं जाणं महत्त्वाचं असते. आणि जे काही विद्यार्थ्याची जी माग होती ती पूर्णपणे पूर्ण झालेली आहे. परंतु जे काही 21व्या शतकामध्ये, 12व्या शतकामधली जी काही मूळ लोकशाही होती बसवांनी आणि 770 शरणांनी निर्माण केलेली, किंवा आपल्या जे काही महापुरुषांनी दिलेले जे मूळ तत्व आहे, जे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे काही मूळ संविधान आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर पूर्णपणे दिल्लीची संसद असो, महाराष्ट्राची संसद असो, कर्नाटकची असो किंवा इतर राज्यातली, तर मूळ दिल्लीची संसद आणि इतर संसदेमध्ये या ठिकाणी यापुढे येणाऱ्या काळामध्ये जे काही लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील, यांना
ते योग्य म्हणजे कसं पूर्णपणे त्यांच्यामध्ये ते क्षमता असली पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवण्याची त्यांची इच्छा असली पाहिजे, त्यांचा तेवढा अभ्यास असला पाहिजे, त्यांची तेवढी प्रगल्भता असली पाहिजे. अशा पद्धतीचे नेतृत्व त्या ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून संसदेमध्ये जाणं महत्त्वाचं आहे. आणि ती संसद, दिल्ली संसद असो किंवा विविध राज्यातील वेगवेगळ्या संसद, त्या महापुरुषांच्या, महामानवांच्या आणि लोकशाही तत्वावर आधारित असणं महत्त्वाचं आहे. आणि त्या ठिकाणचं कामकाज या पद्धतीनं चालणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी भारत देशाचे प्रधानमंत्री असतील किंवा विरोधी पक्ष सर्व किंवा सामाजिक कार्यकर्ते आणि पूर्ण जे काही आजचे सत्ताधारी आहेत, सगळ्यांना या ठिकाणी लोकशाही तत्वामध्ये जे काही काम करणारे आहेत किंवा वेगवेगळ्या चळवळीमध्ये भारत देशामध्ये लोकशाहीसाठी काम करणारे कार्यकर्ते, त्यांच्या माध्यमातून सतत विनंती होत असते की देशाचं जे काही आपलं संविधान असेल, त्या ठिकाणी लोकशाही असेल किंवा त्यानंतर विविध महापुरुष तत्व आहेत, हे अंमल झाला पाहिजे. संविधानाच्या माध्यमातून तर ते अंमल ऑलरेडी झालेलं आहे, परंतु ते लागू करणं पूर्णपणे त्या ठिकाणी शेवटच्या व्यक्तीपर्यंत लोकशाहीचे अधिकार पोहोचणं हे खूप गरजेचं असतंय. आणि त्यामुळं तसे जे काही चैतन्यशील लोक आहेत, तसे चैतन्यशील जे काही अनुभवी आहेत, तसे चैतन्यशील अभ्यासक जे आहेत, त्या अभ्यासकांना संसदेपर्यंत किंवा सामाजिक कार्यामध्ये पोहोचणं खूप गरजेचं असते. आणि त्यासाठी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, त्यानंतर सत्ताधारी वर्ग, त्याच्यानंतर विरोधी पक्ष किंवा सर्व भारत देशातील वेगवेगळ्या चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर चिंतन करणं आजच्या काळामध्ये थोडं महत्त्वाचं झालेलं आहे. आणि निश्चित आपण सर्व भारतीय मिळून या ठिकाणी जे काही शरण व्यवस्था असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असेल, वेगवेगळ्या महापुरुषांचं लोकशाही तत्वज्ञान असेल, देशासाठी असेल, त्यानंतर संविधानासाठी, लोकशाहीसाठी निश्चितच आपल्या भारतीय काम करत आहेत. फक्त दोन गट असतात, एक म्हणजे जहालवादी असतो आणि एक मवाळवादी. तर आपण म्हणजे ते आंतरिक गुण आहे, म्हणजे कोण जहाल पद्धतीनं काम करत असतं तर कोण मवाळ पद्धतीनं काम करतं, म्हणजे ज्याच्या त्याची आंतरिक स्थिती. आता मी एखाद्याला म्हणलो जहाल असताना तू मवाळ पद्धतीनं कर, तू करू शकत नाही. किंवा मी समजा मवाळ असेल तर मला एखाद्या म्हणलं जहाल पद्धतीनं करा, तर ते करू शकत नाही. ते आंतरिक गुण आहे. तर अशा पद्धतीच्या आंतरिक गुणावर आधारित, अशा स्वभावावर आधारित लोक त्या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून, आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून संसदेत गेले पाहिजेत. आणि अशा पद्धतीनं पूर्ण मुळापासून जे काही लोकशाही आपली मूळ जी आहे, शरण व्यवस्था, माझं सर्वांना विनंती आहे की शरण व्यवस्था आणि अनुभव मंटप लोकशाहीचा आपण अभ्यास करावा पूर्णपणे. कशा पद्धतीनं पूर्ण भारत देशामध्ये त्या काळामध्ये 12व्या शतकात शरणांनी कशा पद्धतीने लोकशाहीवर काम केलेलं आहे, कशा पद्धतीचे शरण ते होते, कशा पद्धतीनं त्यांचं आचरण होतं, ते असे उच्च कोटीचं लोकशाही ह्या पूर्ण जगामध्ये जर कोण दिली आहे तर ती भारतानं दिलेली आहे. आणि ते शरण असतील आपले किंवा वेगवेगळे महापुरुष असतील, यांच्या माध्यमातून ते सतत म्हणजे होत असतं कार्य. पण आज काय झालेलं आहे की अभ्यास, आता आपण बघतो येणाऱ्या काळामध्ये जे युवक वर्ग आहे किंवा भारतीय आहेत वेगवेगळे, ते वाचन कमी करत आहेत. वाचनाशिवाय पर्याय नाही. वाचन, चिंतन आणि त्या पद्धतीनं आचरण म्हणजे काम करणं त्यावर आधारित, हे खूप महत्त्वाचं असतंय. त्यामुळं वाचन महत्त्वाचं आहे, चिंतन महत्त्वाचं आहे, त्याच्यानंतर आचरणसुद्धा महत्त्वाचं आहे. आता आपण वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आता बरेच जण असं वाद घालतात किंवा त्या ठिकाणी टीका टिप्पणी करतात की हा पक्षाचा आहे, तो त्या पक्षाचा आहे, तो या संघटनेचा, तो ह्या संघटनेचा आहे. या वादामध्येच आपले दिवस चाललेत, या वादामध्ये आपलं वेळ चाललाय, आपलं जीवन चाललंय. ही संधी जी आपल्याला मिळालेली आहे, हे खूप चैतन्यशील असं जीवन आहे, जे की सहजासहजी मिळत नाही. आपला जन्म कशासाठी झाला आहे किंवा आपण या पृथ्वीतला राहिलो, आपली कोणाकोणासोबत ओळख आहे, आपली कशामुळे ओळख आहे, आपण थोडं जर विचार केला, ते ध्यान साधण्याच्या माध्यमातून म्हणा किंवा इष्टलिंग योग साधण्याच्या माध्यमातून किंवा आपण स्वतःहून सुद्धा शांत बसून चिंतन केलं तर निश्चित आपल्याला या जीवनाचं रहस्य उमगेल आणि त्या पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये कार्य करत राहू. तर हे जे काही महापुरुषांचं तत्वज्ञान आहे, आता बऱ्याच वेळा असं होतं की मी बसवण्णांची मांडणी करत असताना बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की फक्त हे म्हणजे लिंगायतापुरतं मर्यादित आहे का, असं नाही. तर पूर्ण लोकशाहीचं खरं बेसमेंट जे आहे तर ते पूर्ण भारतामध्ये शरण व्यवस्था आहे. आणि त्यानंतर आपले सर्व जे काही महापुरुष आहेत, त्याच्यानंतर फुले, शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, बुद्ध, महावीर, असे सगळे महापुरुषांना आपण म्हणजे समनजरेनं पाहतो, सन्मानात्मक नजरेनं आपण भारतीय पाहतो. आणि सर्वांचा त्या ठिकाणी सन्मान करून लोकशाहीमध्ये कशा पद्धतीचं ते बदल होईल किंवा लोकशाहीच्या माध्यमातून कशा पद्धतीने शेवटच्या घटकापर्यंत ती लोकशाही पोहोचल, हे आपला मूळ उद्देश आहे शरण व्यवस्थेमध्ये. आणि पूर्ण महापुरुषांचा
सुद्धा हाच तो उद्देश आहे. तर माझं एकच मत आहे की बाबा आपण अहिंसा, त्या ठिकाणी त्याग आणि समर्पण भावनेनं हे कुठलेही काम करत राहू. आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये सर्व जे काही विचारवंत किंवा अभ्यासक आहेत भारत देशातले, एका पातळीवर एक येऊन संवादाच्या माध्यमातून कशी लोकशाही बळकट करता येईल, कशा देशातील लोकांचे, त्या ठिकाणी शेतकरी असतील, कामगार असतील, नोकरदार असतील, मध्यमवर्गीय असतील, व्यापारी असतील, या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याचं माध्यमच लोकशाही, संविधान आणि त्या ठिकाणी संसद भवन असते. आणि सामाजिक कार्यकर्ते सुद्धा ह्या ठिकाणी खूप महत्त्वाचा दुवा आहेत. सामाजिक कार्यकर्ते जर नसतील तर त्या ठिकाणी लोकशाहीमध्ये थोडी कमतरता भासू शकते. म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यानंतर राजकीय प्रतिनिधी तर खूप महत्त्वाचे आहेत, त्यांच्या माध्यमातून पूर्ण त्या ठिकाणी संसद चालते. त्यानंतर हे जे काही दुवा आहे म्हणजे राजकीय प्रतिनिधी, त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य वर्ग आपला देशातील लोक, तर हे असा दुवा आहे. म्हणजे मेन राजकीय प्रतिनिधित्व दिल्ली ते पूर्ण गल्ली आपल्या गावापर्यंत, त्या ठिकाणी सामाजिक कार्य करणारे जे काही लोक आहेत, संविधानिक मार्गाने सामाजिक कार्य करणारे लोक, आणि त्यानंतर सामान्य वर्ग, असा एक दुवा आहे. तर निश्चित हे खूप मोठा विषय आहे आणि खूप प्रगल्भ विषय आहे. तर या ठिकाणी आंदोलनाकडे सर्वांनी पॉझिटिव्ह दृष्टीनं पाहावं. आंदोलनामुळेच त्या ठिकाणी बरेच परिवर्तन होण्याची शक्यता असते. आंदोलन हे कुठल्याही एका पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या विरोधात नसून त्या ठिकाणी लोकशाहीला बळकट करण्यासाठीचं हे एक माध्यम असतं. त्यामुळं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि मूळ म्हणजे जे काही आपला ज्यावेळेस जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत पूर्ण भारत देशामध्ये, त्यांचा फुले शाहू आंबेडकर किंवा इतर महापुरुषांचा अभ्यास आहे, तसंच त्या ठिकाणी शरण व्यवस्था किंवा महात्मा बसवण्णा यांचा ज्यावेळेस अभ्यास होईल तर निश्चित ही जी लोकशाही आहे ती अधिक बळकट होण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे. आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपण जे काही सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा राजकीय प्रतिनिधित्व असतील, ह्या सर्वांचं संवाद होणं ह्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आपण बघतो आता मोहन भागवत जे संघाचे प्रमुख आहेत यांच्या माध्यमातून सुद्धा तेच सांगण्यात येऊ लागले की बाबा संवाद साधणं आजच्या काळामध्ये गरजेचं आहे. म्हणजे अहिंसा मार्गानं सर्व काही होऊ शकतं आणि संवाद माध्यमातून सर्व काही होऊ शकतं. बसवांनांचा सुद्धा शेवटचा जो काही मुख्य संदेश होता तो अहिंसा मार्ग होता. परंतु कसं असते लोकशाहीमध्ये, शरण व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या विचारांचे आत्मिक जे काही त्यांचा विचार असतो तो वेगळा असतो. त्यामुळं गणाचारी दल सुद्धा होता. वेगवेगळ्या शरणांनी त्या ठिकाणी गणाचारी दल सुद्धा निर्माण केला होता. स्वसंरक्षणात, लोकशाहीच्या संरक्षणात, आणूबंटुपाच्या संरक्षणात जो काही दल असतो तो गणाचारी दल त्याला म्हणतात. तर हे खूप प्रगल्भ विषय आहे. हळूहळू आपण, माझा एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश आहे की आपण जे काही सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा राजकीय प्रतिनिधित्व पूर्ण भारत देशामध्ये, त्यांनी शरण व्यवस्थेचा, महात्मा बसवण्णांचा अभ्यास करावा. कशा पद्धतीनं पूर्ण जातीय समानता, आर्थिक समानता त्या ठिकाणी आणलेली होती, कशा पद्धतीनं साहित्य क्षेत्रामध्ये मोठं काम होतं, कशा पद्धतीनं शिक्षण क्षेत्रामध्ये काम होतं, कशा पद्धतीनं समतावादी धर्म त्यांनी निर्माण केला, अशा विविध अंगावरती जे काही काम करून वास्तविक ब्ल्यूप्रिंट नाही तर पूर्ण प्रॅक्टिकली त्या ठिकाणी उभा केलेला लोकशाही देश जो होता तो शरणांनी, त्याचा अभ्यास करणं आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे. आधुनिकतेची जोड देत, मॉडर्न टेक्नॉलॉजी, सायन्स टेक्नॉलॉजी जोड देत, शरण तत्वज्ञान आणि इतर महापुरुष तत्वज्ञान, डेमोक्रेसी, ह्या सगळ्या अंगाला धरून या ठिकाणी काम होणं, विचार करणं, अभ्यास करणं गरजेचं आहे. निश्चित आपल्याला हे वेळ हा खूप कमी आहे. त्यानंतर आपल्याला मिळालेली संधीसुद्धा कधी मिळू शकते, कधी ती संधी जाऊ शकते. त्यामुळं प्रधानमंत्रीपद असेल किंवा वेगवेगळे राजकीय पद जे असतात ते मिळणं खूप अवघड आहे आजच्या काळामध्ये. आणि ते मिळाले तर त्या पद्धतीनं त्या संधीचं सोनं करणं आणि या भारत देशामध्ये, या विश्वामध्ये काही